एमपीएससी परीक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाचे संकेत दिलेत। एमपीएससी मध्ये आपल्याला खूप बदल करायचे आहेत। एमपीएससीने परीक्षा ऑनलाईन घेतली आहे असं देखील यावेळेस फडणवीसांनी सांगितले। विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू ठेवून निर्णय झाले पाहिजेत। मी अध्यक्षांना या निर्णयाबद्दल विचारले। ते म्हणाले, देशातील सगळ्या परीक्षा या ऑनलाईन होतात। काही शंका असतील तर विद्यार्थ्यांशी व्यापक चर्चा करा असंही फडणवीसांनी सांगितलं। एमपीएससी परीक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाचे संकेत दिलेत। एमपीएससी मध्ये आपल्याला खूप बदल करायचे आहेत असं फडणवीसांनी सांगितलं। एमपीएससीने परीक्षा ऑनलाईन घेतली आहे। विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू ठेवून निर्णय झाले पाहिजेत अशी माहिती देखील यावेळेस फडणवीसांनी दिली। तर मी अध्यक्षांना या निर्णयाबद्दल विचारले। ते म्हणाले की देशातील सगळ्या परीक्षा या ऑनलाईन होतात। काही शंका असतील तर विद्यार्थ्यांशी व्यापक चर्चा करा असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। आता काल परवा काहीतरी अध्यक्षांनी घोषणा केली की या सगळ्या परीक्षा ऑनलाईन घ्यायच्या आहेत। त्याच्यामुळे काही तरुणांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली। कुठलाही निर्णय एकतर्फी होणार नाही। निर्णय हा आपण सगळ्यांची चर्चा करून घेऊ। मी विद्यार्थ्यांना आश्वस्त करू इच्छितो, एमपीएससी मध्ये बदल खूप करायचे आहेत, त्याच्यामध्ये पारदर्शिता अधिक आणायची आहे। पण हे सगळं करत असताना विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी मानून आणि विद्यार्थ्यांनाच त्या ठिकाणी विश्वासात घेऊन हे केलं जाईल। फक्त या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे, अनेक वेळा कोचिंग क्लासेसचे लोक काहीतरी त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत किंवा त्यांचं जे काही सेटअप आहे, हे सेटअप डिस्टर्ब झाल्यामुळे या ठिकाणी जे आंदोलन उभी करतात ती मात्र करणं योग्य नाहीये। तर दुसरीकडे एमपीएससीच्या ऑनलाईन परीक्षा पद्धतीला विद्यार्थ्यांचा विरोध पाहायला मिळतो। युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने एमपीएससीला निवेदन देण्यात आले। भरती परीक्षा ऑफलाईन घेण्याची मागणी या संघटनेने केली आहे। तर ऑनलाईन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना दूरवर परीक्षा केंद्र मिळणं, वाढलेला आर्थिक खर्च, तांत्रिक अडचणी, मानसिक ताण यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आगामी गट क आणि इतर सर्व भरती परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली। आम्ही मागील अनेक वर्षापासून आंदोलन मोर्चे या माध्यमातून राज्यातील गट क ह्या परीक्षा TCS IBPS या कंपन्यांकडून एमपीएससीकडे हस्तांतरित करण्यात याव्यात ही मागणी केली। ह्या परीक्षा एमपीएससीकडे हस्तांतरित झाल्यासुद्धा मात्र याबद्दल पद्धत मात्र खाजगी कंपन्यांचीच कायम राहिली। मग बदल नेमका कुठे झालाय? विद्यार्थ्यांना न्याय हवा, व्यवस्थेचा चेहरा बदलून उपयोग नाही। कारण परीक्षेत पेपर फुटीची मालिका संबंध महाराष्ट्राने बघितली। त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने ह्या परीक्षेचं आयोजन न करता पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीचे आयोजन करण्यात यावे। कारण नॉर्मलायझेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।